केदारेश्वर महादेवचे दर्शन जे बघा पाठीमागं तुम्हाला ज्योतिर्लिंग दिसत असेल भावांनो, लय भारी ज्योतिर्लिंग आहे. 4 पिल्लर वाला ज्योतिर्लिंग आहे भावांनो. 4 पिल्लर मधले 3 प्रेत तुटलेत आणि या 4 पिल्लरचे नाव सांगितले जातात सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. तर 3 युग गेले भावांनो आणि 3 पिल्लर पण गेले. त्यातला 1 पिल्लर बाकी आहे. हा जेव्हा तुटणार तेव्हा पुरा संसाराचा विनाश होणार अशी मान्यता आहे या मंदिरची. तर मी पण इथं दर्शन करायला पोहोचलो भावांनो. माझी पण खूप इच्छा होती इथं दर्शन करायला यायची. तर महादेवानं माझी मनातली गोष्ट ऐकली आणि मला इथं बोलावलं दर्शनासाठी. तर मला इथं दर्शन करून लय भारी वाटलं भावांनो. खूप आनंद होतोय मला इथं येऊन. आणि आजूबाजूला बघू शकता तुम्ही गुफा आहे आणि इथं पाणी असते भावांनो, पण ते पावसाळ्यात येणार. आता पाणी नाही आहे जास्त. पाठीमागे आपले भोले बाबा बसल्यात. खूप मस्त वाटतंय, आनंद एक नंबर. तुम्ही पण दर्शन करा भावांनो आणि दर्शन करून तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं. आणि मित्रांनो, आज माझ्या यात्रेला 300 दिवस झाले. 4 धाम आणि 12 ज्योतिर्लिंगची यात्रा आहे. 8 ज्योतिर्लिंग कंप्लीट करून आता आपल्याला जायचं आहे उज्जैन महाकालला आणि ओंकारेश्वरला, जे पडते भावांनो मध्य प्रदेशमध्ये. आणि 500 ते 550 किलोमीटर आहे. तिथं पोहोचू आपण 10 ते 15 दिवसात. तर तुम्ही सपोर्ट नक्की करा तुमच्या भावाच्या यात्रेला. दर्शन करून कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये. काल हर दुःख हर